नमस्कार, मी शामराव मोकाशी. हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा. व्हिडिओ मात्र पूर्ण पाहत जावा. आता स्वयंरोजगाराचं उत्पन्न म्हणजे रिक्षा, टॅक्सी, परमिट हे आहे आणि स्थानिकांचाच व्यवसाय आहे. आता हे स्वयंरोजगार करण्यासाठी तुम्हाला लायसन आणि बिल्ला हा लागतोच. त्याच्यासाठी 15 वर्षाचा दाखला लागतो. मराठी बोलणं ते आवश्यक आहे. हा स्वयंरोजगार आहे. शासन भारत ठरवून देतं आणि त्या पद्धतीनं हा व्यवसाय करायचा असतो. आता लवकरच महाराष्ट्रभर टॅक्सीच्या परमिटचं अभियान हे छेडलं जाणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा की समजा मुंबई महानगर क्षेत्र, पुणे महानगर, नागपूर, नाशिक या ठिकाणी काळ्या पिवळ्या टॅक्सीची संख्या ही वाढणं गरजेचं आहे. चांगली सेवा देणं हेही गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येकानं रिक्षा, टॅक्सीचं लायसन बिल्ले काढा. त्यांच्यासाठी विशेष परवाने हे टॅक्सीसाठी मिळतील. टॅक्सीसाठी 4 सीटचे, 6 सीटचे आणि कुल कॅबचे म्हणजे पुण्यामध्ये सर्वसाधारणपणे 10,000 परवाने मिळतील. मुंबई महानगर क्षेत्रात 25,000 मिळतील. नाशिकसाठी मिळतील, नागपूरसाठी मिळतील. पण तुमच्याकडं लायसन बिल्ले हे हवे आहेत आणि टॅक्सी परवान्यासाठी तुम्ही लायसन बिल्ले वगैरे काढा आणि त्यासाठी एका विशिष्ट योजनेतून काळी पिवळी रिक्षा आणि टॅक्सी ह्यांच्यासाठी परवाने हे मिळतील. हे तात्पुरते स्थगिती आहेत. पण जास्ती आकडेवारी ही टॅक्सी परमिटची राहणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर अशा ठिकाणी शहरी भागात हे टॅक्सीचे परवाने मोठ्या पद्धतीनं मिळतील. प्रत्येकानं लायसन बिल्ले काढा. आरटीओचं कुठलंही काम बंद नाही बघा. हे खाली ह्यांचं लोचा असतात, ती बोंबाबोंब झालेली आहेत, चौकशीही केली आहेत म्हणून आरटीओवाल्यांनी ते तुमचे गुरुबीन नेते बी सांगतात कामं होत नाहीत. पण तुम्हाला लायसन मिळतात, बिल्ले मिळतात, सर्व कामं चालू आहेत. असं आरटीओचं कुठलंही काम बंद नाही. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लायसन बिल्ले काढा.